नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक या दोन निवडणुकांच्या नॅरेटिव्हमध्ये बरेच फरक आहेत. त्यातला एक महत्वाचा मुद्दा जरा लक्षात घेतला पाहिजे. लोकसभा निवडणुकीमध्ये साधारणपणे चित्र असं होतं की सहानुभूतीची लाट होती. गद्दार विरुद्ध खुद्दार अशा प्रकारचा संघर्ष होता आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बद्दल सहानुभूतीची लाट तयार झालेली होती. त्याचप्रमाणे शरद पवारांच्या बद्दल सहानुभूतीची मोठी लाट होती. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांची अवस्था तशा अर्थानं फार बिकट झालेली होती. निवडणुकीच्या अगोदर अजित पवार पक्ष सोडून गेले, भाजपसोबत गेले, सरकारमध्ये गेले, उपमुख्यमंत्री झाले, त्यांच्या शिलेदारांना मंत्रिपदं मिळाली. शरद पवार मात्र एकाकी पडले. अजित पवारांकडे बहुसंख्य आमदार होते, शरद पवारांकडे मात्र त्या अर्थानं कमी आमदार होते. एकूणच पक्ष दुभंगला, अनेक गोष्टी झाल्या. त्यानंतर पक्षाचं नाव गेलं, पक्षाचं चिन्ह सुद्धा गेलं, चिन्ह बदललं. सगळे अत्यंत छिन्न विछिन्न अशी अवस्था झाली होती शरद पवारांच्या पक्षाची. तरी शरद पवार उभे राहिले आणि 83-84 वर्षांचा हा युवक तरुण उभा राहिलाय सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात, सगळ्या प्रस्थापितांच्या विरोधात आणि या सगळ्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी. तेव्हा शरद पवारांचं स्वागत झालं आणि लोकांना कमाल वाटली की या पद्धतीनं एवढं सगळं घडून सुद्धा शरद पवार कसे उभे राहिलेले आहेत. एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे मुळामध्ये एखाद्या वयोवृद्ध पित्याला मुलांनी सोडणं, नातेवाईकांनी सोडणं, त्याला एकटा पाडणं हे अजिबात आवडत नाही. मी मागे उल्लेख केला होता की कोल्हापूरमध्ये जेव्हा शरद पवारांनी बैल म्हातारा झालाय त्याला बाजार दाखवला पाहिजे असं म्हटलं, तेव्हा ते विधान शरद पवारांच्या सुद्धा विरोधामध्ये गेलं. वयोवृद्ध नेत्याबद्दल, वयोवृद्ध माणसाबद्दल या प्रकारे वागणं लोकांना आवडत नाही. लोकांचा दृष्टिकोन सहानुभूतीचा असतो, अत्यंत मानवी असतो. त्यामुळे शरद पवार एकटे पडले, एकाकी पडले, त्यांना सोडलं अजित पवारांनी, हे लोकांना अजिबात आवडलं नाही, रुचलं नाही, पचलं नाही. त्यामुळे शरद पवारांच्या सोबत कोणीच नव्हतं, लोक होते. लोकांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली आणि त्यामुळे शरद पवारांचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक होता. 10 जागा शरद पवारांच्या पक्षानं लढवल्या आणि लोकसभेमध्ये 8 जागा जिंकल्या. तुतारी पिपाने असा घोळ झाला नसता तर 17 जागा सुद्धा शरद पवारांच्या पक्षाने जिंकली असती. म्हणजे एवढा मोठा स्ट्राईक रेट, एवढं प्रचंड यश शरद पवारांनी मिळवलं की जे शरद पवारांना त्यांचा पक्ष एकसंध असताना सुद्धा मिळवता आलेलं नव्हतं. एवढे खासदार शरद पवारांचे निवडून आले. हे सगळं घडलं याचं कारण असं आहे की लोक शरद पवारांच्या सोबत उभे राहिले. शरद पवारांचा पक्ष म्हणजे हा आपला पक्ष आहे आणि याच्या उलट शरद पवारांना जे सोडून गेले त्यांनी काहीतरी प्रतारणा केलेली आहे, बेईमानी केलेली आहे, अशा प्रकारचं नॅरेटिव्ह तयार झालं, अशा प्रकारचं वातावरण तयार झालं. जणू काही महाराष्ट्रवादी पक्ष विरुद्ध महाराष्ट्रद्रोही पक्ष अशा प्रकारचं नॅरेटिव्ह तयार झालं होतं. त्याचा फायदा शरद पवारांना झाला आणि शरद पवारांनी हे जाहीर केलं होतं की जे माझ्यासोबत आहेत त्यांना घेऊनच मी पुढच्या निवडणुका लढणार, जे माझ्यासोबत नाहीत ते माझ्यासोबत कधीच असणार नाही. त्यामुळे जी दुसरी फळी आहे, आणि गंमत बघा, म्हणजे शरद पवारांच्या सोबत जे लोक राहिले त्यामध्ये प्रामुख्याने तरुण, दुसऱ्या फळीतले, ज्यांचं फारसं नाव नव्हतं असे लोक राहिले. जे महत्वाचे नेते होते, तगडे नेते होते, सगळे जवळपास तगडे नेते, जयंत पाटलांसारखे अपवाद वगळता जवळपास सगळे तगडे नेते, यू नेम द पर्सन, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सगळे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सगळी महत्वाची माणसं जी आहेत ती सगळी अजित पवारांच्या सोबत गेली. हसन मुश्रीफ वगैरे सगळे महत्वाचे नेते, दिलीप वळसे पाटील सुद्धा, सगळे महत्वाचे नेते हे अजित पवारांच्या सोबत गेले. शरद पवारांच्या सोबत मात्र सुप्रिया सुळे, जयंत पाटील वगळता तशा अर्थानं मोठा नेता एकही राहिला नाही. पण तरीही सर्वसामान्य माणसं शरद पवारांच्या सोबत उभी राहिली, तरुण मुलं शरद पवारांच्या सोबत उभी राहिली, नवी फळी शरद पवारांच्या सोबत उभी राहिली आणि त्यानंतर चित्र कसं बदललं हे लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं. शरद पवारांनी आणखी एक केलं की शरद पवारांनी अर्थातच या सगळ्या जनरेटा जो आहे, ही जी लाट जी आहे त्याला कॅल्क्युलेशनची जोड दिली, गणितांची जोड दिली, व्यूहरचना केल्या आणि त्यामुळे शरद पवारांना ही निवडणूक अधिक सोपी गेली. याचं कारण असं आहे कारण शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष हा एका केडरवर उभा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचं केडर जेवढं मोठं आहे हे तुम्हाला अगदी मुद्दाम सांगितलं पाहिजे की सगळ्याच पक्षांची शिबिरं होत असतात, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरं होत असतात, अनेक प्रकारची शिबिरं होत असतात. सर्वाधिक शिबिरं घेणारं, सर्वाधिक कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण करणारं संघटन कुठलं असेल तर ते शरद पवारांचं आहे. हे आपण अनेक वर्षांपासून बघितलेलं आहे. त्याचा फायदा शरद पवारांना झाला आणि त्यामुळे जरी वरचे नेते निघून गेले तरीही बाकीची फळी राहिली, बाकीचे कार्यकर्ते राहिले, तरुण लोक सोबत राहिले आणि शरद पवारांनी ही लढाई जिंकली. हे आपण बघितलं. मुळामध्ये जनरेटर जो असतो ना, तो जर आला आणि लोकांनी निवडणूक आपल्या हातात घेतली तर काय होतं याचा हा पुरावा होता. विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र बऱ्यापैकी चित्र बदललेलं आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी गणितं खूप केलेली आहेत, कॅल्क्युलेशन्स खूप केलेले आहेत, पण त्यामुळे जनरेटरचा अंदाज जो आहे तो त्यांना आलाय का असा पण प्रश्न पडतो. जे शरद पवारांनी म्हटलं होतं की जे माझ्यासोबत आहेत तेच माझ्यासोबत राहतील, अडचणीच्या काळामध्ये, कठीण काळामध्ये ज्यांनी माझी साथ सोडली ते माझ्यासोबत असणार नाहीत. पण प्रत्यक्ष प्रत्यक्ष जे सगळं आता चित्र आहे ते चित्र मात्र वेगळं आहे. शरद पवारांच्या उमेदवाराबद्दल ती सहानुभूती वाटेलच अशी शक्यता नाही. अशा प्रकारचे अनेक उमेदवार दिसत आहेत. एक लक्षात घ्या, माढ्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील आले, ते भाजपमधून आले, पण तरी सुद्धा विजयसिंह मोहिते पाटलांविषयी एक सहानुभूती लोकांच्या मनामध्ये होती. विजयसिंह मोहिते पाटलांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं गेलं. मोहिते पाटलांना भाजपमध्ये अनिच्छेनं जावं लागलं आणि भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना अवमानित करण्यात आलं या वयोवृद्ध नेत्याला, अशा प्रकारची भावना होती. त्यामुळे मोहिते पाटील लोकसभा निवडणुकीमध्ये आले तर लोकांना फार आश्चर्य वाटलं नाही, वावगं वाटलं नाही, चुकीचं वाटलं नाही. आणि शिवाय लोकसभा निवडणुकीमध्ये येणं हे महत्वाचं यासाठी होतं कारण धोका होता, जोखीम होती. शेवटी काय होईल माहिती नव्हतं, सरकार कोणाचं आहे माहिती आहे. अशा वेळी मोहिते पाटलांनी जोखीम पत्करली आणि ते लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या सोबत आले, त्याचं स्वागत झालं. आता मात्र चित्र वेगळं आहे. आता लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या पक्षानं फार उत्तम यश मिळवलेलं आहे आणि मग शरद पवारांच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झालं, अनेकांना घेतलं गेलं. आता हे जे लोक नव्यानं आले ते लोक कधी काळी त्यांनी शरद पवारांना सोडलं होतं, कधी काळी त्यांनी त्यांचा पक्ष सोडला होता, कधी काळी काँग्रेस सोडलेली होती, ते लोक आता सोबत आले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर, लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जे लोक शरद पवारांच्या विरोधात लढले, जे लोक काँग्रेसच्या विरोधामध्ये लढले, जे लोक महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये लढले, ते लोक महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर मात्र लगेच पटकन आले आणि त्यांना उमेदवारी मिळू लागली. हे चित्र जे आहे हे चित्र थोडंसं अस्वस्थ करणारं होतं सर्वसामान्य माणसांच्या अनुषंगाने. मी जे म्हटलं की जनरेटा लक्षात घेतला पाहिजे, लोकभावना लक्षात घेतली पाहिजे, जनक्षोभ लक्षात घेतला पाहिजे. जनक्षोभ असताना सुद्धा केवळ कागदावरची गणित, जातीची गणित या प्रकारे निवडणुका लढवल्या जात नाहीत. शरद पवारांना कदाचित असं वाटलं असेल की आजवर आपण अनेक निवडणुका लढवल्या, जिंकल्या, जातीची गणितं केली, अनेक समीकरणं केली, पण लोकसभा निवडणुकीने हे सिद्ध केलं की कुठल्याही समीकरणाच्या पलीकडे, कुठल्याही गणिताच्या पलीकडे जेव्हा लोक निवडणूक हातामध्ये घेतात तेव्हा निकाल काही वेगळा लागत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसभा निवडणुकीमध्ये जे घडलं तेच विधानसभा निवडणुकीमध्ये घडू शकलं असतं. पण ती संधी महाविकास आघाडी गमावते का, ती संधी शरद पवार गमावत आहेत का अशी एक मला शंका वाटली. आणि म्हणून मला मुद्दाम पुण्याच्या अनुषंगानं हा उल्लेख केला पाहिजे. मला सांगा की मुळामध्ये पुण्यामध्ये तुम्ही कल्पना करा की बारामतीमध्ये जेव्हा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा संघर्ष उभा राहिला तेव्हा सर्वसामान्य माणसाने शरद पवारांच्या बाजूने उभं राहायचं ठरवलं आणि जवळपास अपवाद वगळता सगळीकडे, सगळ्या मतदारसंघांमध्ये सगळीकडे सुप्रिया सुळेंना उत्तम मताधिक्य मिळालं. आता जेव्हा निवडणूक आहे विधानसभेची तेव्हा तेच लोक पुन्हा दिसत आहेत की जे लोक लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या विरोधामध्ये होते. साधी गोष्ट आहे, म्हणजे जिथे फार मोठा असंतोष निर्माण झाला इंदापूरमध्ये, हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या सोबत आले इथपर्यंत ठीक आहे. हर्षवर्धन पाटलांना शरद पवारांनी उमेदवारी दिली आणि त्यानंतर मात्र चर्चा सुरू झाली की मग इतके दिवस, इतकी वर्ष जे शरद पवारांच्या सोबत होते त्यांनी काय करायचं. जेव्हा दत्ता भरणेंनी अजित पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा इंदापूरमधल्या ज्या केडरनं शरद पवारांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला, लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांची, सुप्रिया सुळेंची पाठराखण केली. अशा वेळी हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिली गेली म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पुन्हा तेच लोक हवेत. फक्त या लोकांचा पक्ष बदलतो, संघटना बदलते, पण शेवटी त्याच घरांमध्ये उमेदवारी दिली जाते, त्याच लोकांना उमेदवारी दिली जाते, चेहरे तेच असतात, फक्त पक्ष बदलतो. अगदी बारामतीमध्ये सुद्धा एक मुद्दा असा पुढे आला की अजित पवारांच्या विरोधामध्ये योगेंद्र पवारच का, मग शेवटी कोणी का असेना बारामती पवारांकडेच राहिली पाहिजे असं आहे का. हे अजित पवारांच्या विरोधामध्ये समजा एखादा दणकट कार्यकर्ता दिला असता आणि शरद पवारांनी ठोसपणे, ठामपणे त्याचा प्रचार केला असता तर कदाचित वेगळा निकाल लागू शकला असता. पण अजित पवारांच्या विरोधामध्ये अगदी नवखा, की ज्यानं तसं काही फार काही मोठं काम केलेलं नाहीये, फार काही त्याची ओळख नाहीये, फार काही माहिती नाहीये, फक्त शरद पवारांचा नातू ही त्याची ओळख आहे, अजित पवारांचा पुतण्या ही त्याची ओळख आहे आणि पवार ही त्याची ओळख आहे. पवारच हवेत का. मला असं वाटतं की एक लक्षात घ्या, मी पुन्हा सांगतोय की मी कोणाच्या बाजूने, कोणाच्या विरोधामध्ये नाहीये. राजकारणाचं रिंगण जे आहे ना, ते राजकारणाचं रिंगण काही लोकांसाठी आणि काही वर्गांसाठी आपण आरक्षित करत चाललो आहोत, ही मोठी अडचण आहे. त्यामुळे एकीकडे सहानुभूतीची लाट वगैरे सगळं ठीक आहे, पण पुन्हा तेच चेहरे राजकारणाच्या आखाड्यामध्ये उतरणं
याला पण काही अर्थ नाहीये. म्हणजे अजित पवारांच्या अनुषंगानं समजा जर काही विरोधाची भूमिका असेल तर अजित पवारांच्या विरोधामध्ये जो उमेदवार उभा राहतो तो उमेदवार कुठला असावा याचा पण नीटपणे विचार केला पाहिजे. अजित पवारांच्या विरोधामध्ये उभा राहणारा उमेदवार जो आहे तो पुन्हा त्याच घरातला असणं, मला खरं म्हणजे हा एकूण भारताच्या राजकारणाच्या अनुषंगानंच मला ही मोठी चिंता आहे. सगळीकडे हे घडत आहे. विशेषतः या निवडणुकीमध्ये तर अनेकदा पक्ष बदलले पण चेहरे तेच, घरं तीच, आडनावं तीच. शेवटी शेवटी सर्वसामान्य माणसाला निवडणुकीमध्ये संधी मिळणार की नाही, सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीमध्ये संधी मिळणार की नाही, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की बारामतीमध्ये सुद्धा जेव्हा योगेंद्र पवारांची निवड झाली तेव्हा एक प्रश्न राजकीय विश्लेषक म्हणून माझ्या मनात आला. कोण जिंकेल कोण हरेल हा मुद्दा नाहीये, पण शरद पवारांसारखा नेता की ज्या नेत्यानं अनेक कार्यकर्त्यांना घडवलं असं म्हटलं जातं. शरद पवारांचा सारखा नेता की मी मगाशी म्हटलं एक केडर त्यांनी तयार केलं, एक पक्ष संघटन विकसित केलं, अनेक सर्वसामान्य माणसांना शरद पवारांनी बळ दिलं, हे खरं आहे. पण बारामतीमध्ये पवारांच्या शिवाय अन्य उमेदवार सापडूच नये याला काही फारसा अर्थ नाहीये. अजित पवारांना सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवारच मिळाल्या हे एकूण मी समजू शकतो. अजित पवारांचं राजकारण काय आहे आपल्याला माहिती आहे. पण शरद पवारांसारख्या नेत्यानं अजित पवारांच्या विरोधामध्ये योगेंद्र पवारच का द्यावेत, हा पहिला मुद्दा आहे. पुढचा मुद्दा असा आहे की ज्या ज्या ठिकाणी उदाहरणार्थ वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरेंच्या विरोधामध्ये उमेदवार कोण असतात, बापू पठारे. बापू पठारे भाजपमध्ये जातात, इतकी वर्ष भाजपसोबत असतात, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसोबत असतात आणि विधानसभेच्या तोंडावर ते शरद पवारांच्या सोबत येतात आणि उमेदवारी मिळवतात. म्हणजे शेवटी सगळे एकच आहेत. हे जे लोकांना वाटतं की साहेब मिले हुए आहे, फक्त कुठल्या चिन्हावर उभं राहणं हा मुद्दा आहे का. इतकी वर्ष तुम्ही काय केलं. मी पुन्हा सांगतो, बापू पठारांविषयी माझं काही वाईट मत नाहीये. माझा मुद्दा असा आहे की मग निवड करण्याचा निकष कुठला. आणि जर समजा कुणी असं म्हणत असेल की शरद पवारांकडे वडगाव शहरीमध्ये अन्य उमेदवारच नाहीये त्यांच्याकडे त्यांच्याशी प्रामाणिक असणारा अन्य घरातला, तर मग मला असं वाटतं की हे राजकारणाचं मोठं अपयश आहे. हे केवळ शरद पवारांचं अपयश नाहीये, हे आपल्या राजकीय प्रारूपाचं अपयश आहे, हे आपल्या राजकीय प्रक्रियेचं अपयश आहे. शरद पवार सुद्धा एकटे ते बदलू शकतील असं मला वाटत नाही, पण या राजकीय प्रक्रियेचं काहीतरी केलं पाहिजे की कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता त्याला बळ देऊन त्याला आमदार करावंसं वाटणं हे का घडत नाहीये, हा पण फार महत्वाचा मुद्दा आहे. आता गंमत बघा, तिकडे चिंचवडमध्ये शरद पवारांचा उमेदवार कोण आहे, राहुल कलाटे. जे राहुल कलाटे गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे गेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये चिंचवडमध्ये अश्विनी जगताप निवडून आल्या भाजपच्या, ते केवळ आणि केवळ राहुल कलाटे अपक्ष उभे राहिले म्हणून. राहुल कलाटे अपक्ष उभे राहिले नसते तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला असता. आता राहुल कलाटे गेल्या वेळी अपक्ष होते, आणखी मागच्या वेळी आणखी कुठल्या वेगळ्या पक्षामध्ये होते. हेच उमेदवार तुमचे का असावेत. तिथे जे स्थानिक उमेदवार आहेत, जे तुमचे उमेदवार आहेत, जे तुमच्या पक्षाचे आहेत, तुमच्या सोबत लोकसभेला होते, तुमच्या सोबत अगोदर पण होते, या विचारांशी एकनिष्ठ होते. पण विचार ही तर आणखी फार वेगळीच गोष्ट आहे. म्हणजे मुळात ते आणखी विचार म्हणजे नक्की कुठला विचार, कुठली आयडिओलॉजी, असे अनेक प्रश्न आहेत. पण मग ही लढाई विचारांची आहे की नाही. ही लढाई विचारांची नसेल, ही लढाई निष्ठेची नसेल, ती लढाई मग कुठली आहे हा प्रश्न विचारला पाहिजे. भोसरीमध्ये अजित गव्हाणे लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांसोबत होते. अजित गव्हाणे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच जेव्हा अजित पवारांनी सगळ्या काही गोष्टी केल्या आणि भाजपसोबत गेले, तो अजित गव्हाणे पण गेले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित गव्हाणे आले, त्यांना लगेच उमेदवारी मिळाली. मग तिथे त्या कालावधीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा ही सगळी निवडणूक झाली तेव्हा भोसरीमध्ये ज्या लोकांनी काम केलं, डॉक्टर अमोल कोल्हे निवडून आले, डॉक्टर अमोल कोल्हेंचा मतदारसंघ जो आहे त्यामध्ये भोसरी येतं, तेव्हा भोसरीमध्ये ज्या लोकांनी काम केलं, महेश लांडगेंसारखा अगदी कणखर तगडा नेता असताना सुद्धा भाजपचा, अमोल कोल्हेंना चांगलं यश मिळालं तिथे, मताधिक्य अगदी कमी झालं भाजपचं, महायुतीचं, हे सगळं घडलं. ते ज्या कार्यकर्त्यांनी केलं ते कार्यकर्ते बाजूला राहिले आणि अजित गव्हाणांना उमेदवारी मिळाली. मी परत सांगतोय, मला कुठल्या व्यक्तिगत उमेदवाराबद्दल बोलायचं नाहीये. माझा मुद्दा असा आहे की तुम्हाला वेगळे चेहरे काय मिळत नाहीत, तुमचं केडर गेलं कुठे आहे. तुम्ही एवढे कार्यकर्ते उभे केलेले आहेत, मग तुम्हाला एक उमेदवार त्या भागामध्ये काय मिळत नाहीये, हा माझा प्रश्न आहे. मावळमध्ये सुनील शेळके हे गेले भाजपसोबत. सुनील शेळके आमदार झाले ते शरद पवारांच्यामुळे, असं शरद पवारांनी सांगितलं एका कार्यक्रमात. शरद पवार जाहीरपणे म्हणाले, जेव्हा सुनील शेळके अजित पवारांच्या सोबत गेले लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये, सुनील शेळकेंनी काहीतरी सांगितलं की शरद पवारांच्या सभेला जाऊ नका, असं काहीतरी कार्यकर्त्यांना सांगितलं. असं शरद पवारांच्या कानावर आलं. तेव्हा शरद पवार जाहीरपणे असं म्हणाले, सुनील शेळके मी तुला आमदार केलंय, आता तो कसा आमदार होतो मी बघतो. पण मावळमध्ये सुनील शेळकेंच्या विरोधामध्ये उमेदवार कोण आहे. आता जे उमेदवार दिलेत त्यांचा काही मी फार उल्लेखही करत नाही, पण बापू वेगळ्यांना पाठिंबा दिला जाईल सर्वपक्षीय, अशी शक्यता आहे.
आता बापू भेगडे, बाळा भेगडे यांची राजकीय भूमिका कुठली? मग शरद पवारांना तिथे तगडा उमेदवार का मिळाला नाही? इंदापूरमध्ये मी मगाशी उल्लेख केला हर्षवर्धन पाटलांचा. आंबेगावमध्ये देवदत्त निकम आहेत. आता देवदत्त निकम ठीक आहे, देवदत्त निकम मुळात दिलीप वळसे पाटील हे जेव्हा खरं म्हणजे शरद पवारांच्या सोबत होते तेव्हा दिलीप वळसे पाटलांना सोडून एका अर्थानं देवदत्त निकम गेलेले होते. माझा मुद्दा असा आहे की एकूण ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक जी लोकसभेमध्ये नॅरेटिव्ह होतं, गद्दार विरुद्ध खुद्दार. लोकसभेमध्ये ज्या प्रकारचं नॅरेटिव्ह होतं की शरद पवारांनी जे सोडून गेले त्यांना धडा शिकवायचा, ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा शिकवायचा, शरद पवारांच्या बद्दल सहानुभूतीची लाट होती. पण आता जर शरद पवार, हे फक्त उदाहरण पुण्याचं आहे, हे राज्यभरात अनेक ठिकाणी असं घडलेलं आहे, त्याची वेगळी उदाहरणं मी आता सांगत नाही, नंतर कधीतरी आपण बोलू. पण माझा मुद्दा असा आहे की जर मग अशाच प्रकारचे चेहरे उभे राहतील तर मग ती सहानुभूतीची लाट टिकेल का? मग लोकांना असं वाटेल का की अरे ठीक आहे शरद पवार येतील आणि शरद पवार कसं म्हणतील की या उमेदवाराला निवडून द्या, कारण शेवटी तो उमेदवार मागच्या निवडणुकीमध्ये कुठे होता हे आम्ही बघितलेलं आहे. लोक हा प्रश्न विचारतील की नाही? मला असं वाटतं की एक चांगली संधी गमावली आहे का महाविकास आघाडीने? मी फक्त शरद पवारांचं उदाहरण दिलं. म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये जे थेटपणे ब्लॅक अँड व्हाईट असं चित्र होतं ते विधानसभा निवडणुकीमध्ये ब्लर झालेलं आहे. हा चांगला हा वाईट हे लोकसभा निवडणुकीत लोक थेटपणे सांगायचे. आता लोक असं म्हणतात सब चोर आहे और सब शोर आहे. महाविकास आघाडीनं ही संधी गमावली आहे का? जनरेटा आपल्या बाजूने असताना सुद्धा जनरेटाच्या विपरीत काही गोष्टी घडल्यात का याचा विचार फक्त करायला पाहिजे असं मला वाटलं, म्हणून फक्त मी हा उल्लेख केला. खरं म्हणजे बरंच बोलता येणं शक्य आहे, हे फक्त उदाहरण आहे. शरद पवार आणि पुणे जिल्हा हे उदाहरण आहे. एकूणच महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र अशा अंगाने ही चर्चा पुढे नेता येणं शक्य आहे. मला असं वाटतं की हा विचार करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे राजकीय रिंगण अधिक विस्तारण्याची संधी खरं म्हणजे या निमित्तानं शरद पवारांना मिळाली होती. मुळामध्ये शरद पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला तेव्हाच तो काही सरंजामदारांचा पक्ष अशी त्याची ओळख होती. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रामुख्यानं सगळ्या सरंजामदारांनी आपल्या अस्तित्वासाठी एकत्र येऊन केलेली आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी एकूण त्याची ओळख होती. शरद पवारांनी हळूहळू ती ओळख जरा पुसून टाकली, बदलली, व्यापक केली, मोठी केली, त्याला एक वैचारिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं, वेगवेगळ्या जाती समूहांची माणसं, तरुण मुलं, मुली, प्रामुख्याने महिला, हे सगळे लोक आले, सर्व धर्मीय सगळे आले. हे खरंच कौतुकास्पद आहे. पण आता उलट पक्षी त्यात सगळं सरंजामी लेअर गेलाय वरचा, की किती चांगली संधी आहे. सगळी साफसफाई झालेली आहे. आता फक्त केडर आहे, आता फक्त कार्यकर्ते आहेत, सगळे सरंजामी चेहरे गेलेले आहेत, सगळे सरदार गेलेले आहेत. आता या पोरांना घेऊन एक मोठं जन आंदोलन उभं करण्याची शक्यता शरद पवारांच्या समोर होती का? मला असं वाटतं की होती. हे राजकारण एक वेगळ्या प्रकारे उभं करणं, वेगळ्या प्रकारे जे एक वातावरण तयार झालंय, जो एक जनरेटर तयार झालाय, त्याला एक दिशा देणं हे कदाचित शरद पवारांना शक्य होतं. पण ते शक्य झालेलं नाहीये असं मला किमान पुण्यापुरतं बघून तरी वाटलं. ही संधी गमावली आहे का महाविकास आघाडीनं? ही संधी गमावली आहे का शरद पवारांनी? म्हणजे राजकारण बदलत आहे, सर्वसामान्य माणसांनी राजकारण आपल्या हातामध्ये घेतलंय, पण तरीही तुम्ही मात्र त्या जुन्या शैलीचं राजकारण करता आहात. तुम्ही मात्र ती जुनी गणितं करता आहात. नव्या संगणकावर, नव्या लॅपटॉपवर तुम्ही पुन्हा त्या जुन्या पाटीवरची दुराक्षरं गिरवताय. असं काही घडतंय का? हा जनरेटा, हा लोकांचा आवाज समजत नाही असं काही झालंय का? मला काही, मी म्हटलं ना, मी हे कोणाच्या बाजूनं नाही, कोणाच्या विरोधात नाही. राजकारणाचं प्रारूप म्हणून, राजकारणाचं मॉडेल म्हणून, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भामध्ये एक विश्लेषण म्हणून मला फक्त हे मुद्दे फार महत्त्वाचे वाटतात. आणि मला खात्री आहे त्यावरची तुमची उत्तरं पण तेवढीच महत्त्वाची असतील. पुन्हा मी सांगतो, व्यक्तिगत, व्यक्तिविरोधी, व्यक्तिद्वेष, व्यक्तिप्रेम, भक्ती आणि विरोध असं मला नको आहे. मला या राजकारणाच्या प्रारूपाबद्दल जरा गंभीरपणे तुमच्या कमेंट्स अपेक्षित आहेत. तुम्हाला काय वाटतं? जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये. बाकी बोलत राहू, भेटत राहू.